नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। Oh my God. Why don't you call in the beginning? We did discuss this once. You can start recording later, but you can call immediately. ते hang झालं, रिस्टार्ट करायला लागते मला फोन. गिव दॅट फोन. हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत. अध्याय 2, सांख्य योग किंवा गीतेचे सार. सगळा वेळेच्या मध्ये जातो. एक मिनिट. हरे कृष्ण. आपण वाचत आहोत सांख्य योग किंवा गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 40. महत्वाचा श्लोक आहे. परत हे बंदच झालं. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. न नाही इह या योग मार्गामध्ये अभिक्रम प्रयत्न केल्यामुळे नाशः हानी हानी अस्ति आहे प्रत्यवायः क्षय किंवा ऱ्हास न कधीच नाही
विद्यते आहे. सुअल्पमा सुअल्पम अत्यंत थोडेसे. अपि जरी. अस्य या धर्मस्य धर्म मार्गामध्ये धर्म मार्गाचे त्रायते मुक्त किंवा उद्धार करते. महत फार मोठ्या. भयात भयापासून. भाषांतर आहे. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. कालचा श्लोक मी आणखीन एकदा वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. या प्रयत्नात या मार्गावरील म्हणजेच कोणत्या प्रयत्नात कोणत्या मार्गावरील जो कालच्या श्लोकामध्ये सांगितला. आता मी कर्म कसं करायचं तुला सांगणार आहे. ज्या कर्माने तू कर्मबंधनातून मुक्त होशील. आता मी तुला निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. आता हे कर्मबंधनातून मुक्त होण्याचा कर्माचा जो हा मार्ग आहे हे मार्ग समजावून सांगण्यापूर्वी भगवंत एक अत्यंत महत्वाचा संदेश देतात अर्जुनाला. श्रील प्रभुपाद हा श्लोक बऱ्याच ठिकाणी उद्धृत करून सांगतात, संदर्भ देऊन सांगतात. 1 2 3 काय आहे की या मार्गावरती जो कोणी चालतो त्याचं नुकसान तर काहीच होत नाही, ऱ्हास पण होत नाही. परंतु थोडं जरी या मार्गावरती तुम्ही प्रगती केली तरी अतिशय मोठ्या भयानक भयापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. या मार्गावरती म्हणजे भक्ती मार्गावरती, निष्काम कर्म करण्याच्या मार्गावरती. जसं काल आपण याची डिटेलमध्ये चर्चा केली. निष्काम कर्म म्हणजे काय प्रभुपाद पूर्ण तात्पर्यामध्ये पूर्ण सांगतात समजावून. भगवंत पुढे सांगणार आहे तरी प्रभुपाद सांगतात की कर्म आपल्याला बांधून ठेवतं, कशा प्रकारे कर्म बांधून ठेवतं आणि कशा प्रकारे कर्म केलं पाहिजे म्हणजे ते आपल्याला बांधून ठेवणार नाही. आणि या मार्गावरती आपण थोडी जरी प्रगती केली तरी आपली खूप महाभयानक मोठ्या अशा भयापासून आपलं संरक्षण होतं. आणि या मार्गावरती पुढे जाण्यामध्ये नुकसान किंवा तोटा काहीच नाही. खूप मोठा महत्वाचा हा पॉइंट आहे. प्रभुपाद खूप बऱ्याचदा हे श्लोक त्याच्यासाठीच सांगतात. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, कृष्ण भावनाभवित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णान प्रित्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे की आपल्याला काम आपण आता जे करतोय ते थांबवायचं आहे आणि भगवंतांसाठी काम करायचं. बऱ्याच लोकांना पूर्ण भगवद्गीता चालून पिऊन काढल्यानंतरही कर्म बदलावं असं वाटत नाही. एक्झॅक्टली ते भगवद्गीतेतून शिकतात काय माहिती नाही. कारण हा उपदेश जो आहे तो भगवंत अजून देणार आहेत पुढे, तरी देखील प्रभुपाद रिपीट करतात. कृष्ण भावना भवित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णान प्रित्यर्थ केलेले कर्म. दोन्हीचा अर्थ एकच होतो. कृष्ण भावना भवित कर्म आणि इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न करता फक्त भगवान श्रीकृष्णांसाठी केलेलं कर्म याला दिव्य गुणयुक्त कर्म असं म्हणतात. हेच आपल्याला
मुक्त करण्यासाठी उपयोगी असतं, बाकी काही नाही. प्रारंभी म्हणजे सुरुवातीला असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. थोडस जरी केला तरी भगवंत लक्षात ठेवतात. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही काम पूर्ण करावेच लागते, नाहीतर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. या भौतिक जगामध्ये एखादं काम आपण करतो, ते पूर्ण झालं नाही तर पुन्हा करतो, पुन्हा करत राहतो. कधी कधी अर्धवट सोडल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून करावं लागतं. परंतु भगवंतांसाठी केलेलं काम हे अशा प्रकारचं नसतं. भगवंतांसाठी थोडस जरी केलेलं असलं ते लक्षात ठेवतात भगवंत. पुढच्या जन्मात तिथून पुढे चालू करायचं, कायमचं फिक्स डिपॉझिट असल्यासारखं. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही, नुकसान काहीच होत नाही. भौतिक जगात मात्र पूर्ण नाही केले की आपलं खूप मोठं नुकसान होतं, हो की नाही? तसं नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेले 1% कर्मही शाश्वत काळासाठी असते, कायमचं असतं. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे सुरू होते. परंतु भौतिक कर्म 100% झाल्या वाचून लाभदायक होत नाही. इथे सगळ्यात फेमस उदाहरण दिलं जातं ते म्हणजे अजामिळाचं. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेमध्ये केले होते, पण भगवंतांच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. यासंबंधी श्रीमद भागवतमाच्या पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये एक सुंदर श्लोक आहे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणां भुजं हरेर् भजन्य पक्वो अथ पतेत्यतो यदि यत्र क्व वा भद्रं भूदमुष्य किम को वार्त आप्तो भजताम स्वधर्मतः. हे नारद मुनी आपल्या शिष्याला शिला व्यासदेवांना हे सांगत असतात की जर एखादा आपल्या नित्य कर्माचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला तर त्यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे, म्हणजेच काही तोटा होणार नाही. आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा त्याला काय फायदा होणार आहे. किंवा ख्रिश्चन म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला जरी संपूर्ण जगाची प्राप्ती झाली पण शाश्वत आत्माच जर गमवावा लागला तर त्या मनुष्याला त्यात काय लाभ आहे. श्रीला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर खूप छान समजावून सांगतात एका ठिकाणी. ते म्हणतात की या भौतिक जगाच्या तुलनेमध्ये या भौतिक जगातलं काम तुम्ही 100% व्यवस्थित जरी केलेलं असलं, सगळ्या जगाने तुम्हाला त्याची शाबासकी दिलेली असली आणि ते अत्यंत महत्वाचं जरी काम असलं तरी एक भक्त जो नवीन भक्त आहे, अगदी नवीन भक्त आहे, तो भगवंतांच्या समोर पहिल्यांदा आज येऊन मंदिरामध्ये आपलं डोकं टेकवलंय आणि आरतीच्या वेळेला घंटी वाजवतोय, त्याचं हे जे कार्य आहे ते तुमच्या त्या भौतिक कार्याच्या तुलनेमध्ये महान आहे. कारण त्याचा जो रिझल्ट आहे तो कधीच नष्ट होत नाही. भौतिक जगातल्या कामाचं रिझल्ट मात्र नष्ट होतं. ते काम एकतर पूर्ण केलं नाही तर त्याला पहिल्यापासून पुन्हा करावं लागतं. तर हे याचं महत्व का सांगतायत की तुम्ही करत राहा. थोडंसं केलं तरी एवढ्या मोठ्या भयातून तुमचं संरक्षण होतं, तर करत राहिल्यानंतर काय होईल. परंतु भौतिक जगामधलं काम तुम्ही कितीही परफेक्टली केलं, कितीही त्याच्यामध्ये मिळवलं तरी ते सगळं युजलेस आहे. श्रील सूत गोस्वामी श्रीमद भागवतम मध्ये म्हणतात, श्रम एव हि केवलम. नुसतं गाढवाचं काम केल्यासारखं, त्यातून काहीही फायदा होत नाही.
भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो. परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. जसं मगाशी प्रभुपादांनी समजावून सांगितलंय की या जन्मात तुम्ही 1% केलेलं असेल तर पुढच्या जन्मात किंवा काही आणखीन काही जन्मानंतर तुमचं पाप कर्म सगळं फेडून झाल्यानंतर 2% पासून सुरुवात होतं. 49% झालं असेल 50% पासून सुरुवात होतं. म्हणजेच ते कधी वाया जात नाही. ते जे संस्कार असतात मनावरती झालेले कृष्ण भावनेचे ते तसेच टिकून राहतात. परंतु कृष्ण भावनेमध्ये केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे. तर इथे थोडस बऱ्याच आपल्या भक्तांचं कन्फ्युजन असतं की बऱ्याच भक्तांना असं वाटतं की आपण काही भक्ती सिरियसली करायची गरज नाही, आपण जे 16 माळा जप करतो आणि काय थोडंफार इकडे तिकडे कर्म करतो, सेवा करतो, त्यामुळे आपलं मनुष्य जीवन पुढच्या जन्मामध्ये गॅरंटीड आहे. आणि पुढच्या जन्मात पण आपण एवढंच थोडंसं केलं तर त्याच्या पुढचा जन्म पण मनुष्य जन्माचा गॅरंटीड आहे. परंतु त्यासाठी शुद्ध भक्तिमय कर्म करावे लागतात. जर तुम्ही भगवत नामाचा जप करत असाल आणि पाप कर्म करत असाल, पापाचं आचरण करत असाल किंवा कपटी असाल, स्वार्थी असाल, तर त्या भगवत नामाचा 0 इफेक्ट होतो. भगवंतांच्या सेवेचा देखील 0 इफेक्ट होतो. हा थोडाफार इफेक्ट होतो, परंतु जो कपटी असतो, जो स्वार्थी असतो, भगवंतांचं नाम घेऊन देखील पाप कर्म करत असतो, त्याला तर भगवंत अजून जास्त दंड देतात. ऍक्च्युली तुमच्या माहिती करता 7व्या अध्यायामध्ये भगवंत अगदी क्लिअरली सांगतात, जो पाप कर्म पूर्णपणे थांबवतो, कम्प्लिटली पाप कर्म करायचे सगळी थांबवतो, कळत न कळत भावनेमध्ये काय असेल ते, जो पूर्णपणे थांबवतो आणि माझी सेवा करायला लागतो, तो भक्तीमध्ये प्रगती करतो, त्याची भक्ती सुरू होते. जोपर्यंत पापकर्म आपलं थांबत नाही तोपर्यंत आपली भक्तीची सुरुवात देखील होत नाही. त्यामुळे जरी तुम्ही जप करत असला, जरी 4 नियमांचं पालन करत असला, तर तुम्ही पापकर्म थांबवलेले नसतील, कर्म आपले बदललेले नसतील, तर त्याचा काही इफेक्ट नाही. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी याच्या विरुद्ध सांगितलं असेल किंवा असं सांगितलं असेल की तुम्ही एकदा जरी हरे कृष्ण म्हटला तरी भगवद्धामात जाता. ते सगळं डोक्यातून काढून टाका. ते नवीन भक्ताला सांगण्यासाठी सोपं असतं, नवीन भक्ताला भक्तीमध्ये आणण्यासाठी सोपं असतं, परंतु यस त्याचा इफेक्ट होतो. परंतु पाप कर्म करत राहिला तर त्याचा इफेक्ट इतका 0 होतो की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. म्हणून रोज सकाळी आपण 10 नाम अपराधांच्या मध्ये म्हणतो की नाम जप करत करत पाप कर्म करणे हा सगळ्यात मोठा नाम अपराध आहे. आणि जे नाम जप आपण करतो त्याचा पण इफेक्ट त्याचा आपल्या फिक्स डिपॉझिट मध्ये साठून कितपत राहतं, जितकं आपण अपराध रहित नाम जप केलेलं आहे. आता प्रत्येकाला वाटू शकतं की मी अपराध रहित नाम जप करतोय, परंतु ते आपल्या गुरुला सांगून त्याच्याकडून ते मोजून घ्यायचं असतं. 10 नामापराध त्यातला एक जरी तुम्ही करत असला आणि कित्येक जन्म जरी जप करत असला तरी भगवंतांचं प्रेम प्राप्त होत नाही. श्री चैतन्य महाप्रभू अगदी सिरियसली ही गोष्ट सांगतात चैतन्य चरितामृताच्या आदी लीलेच्या 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये. कित्येक जन्म जरी तुम्ही जप करत असला तर तुम्ही एक जरी 10 नामापराधापैकी करत असाल तर तुम्हाला भगवत प्रेम मिळत नाही, जे या नाम जपाचं मेन उद्देश आहे. मग इथे प्रभुपाद काय सांगतात की जो अशा प्रकारे पूर्ण पाप कर्म थांबवून भगवंतांसाठी शुद्ध भक्तिमय सेवा करत असतो, त्याची भक्ती तेव्हा सुरू होते. मग जेवढं काही त्यांनी केलंय या जन्मामध्ये ते साठून राहतं, पुढच्या जन्मामध्ये त्याला मनुष्याचा जन्म मिळतो आणि तिथून त्याची सुरुवात होते. मृत्यूसमयी जर तुमच्या मनामध्ये पापच असतील, भौतिक जगाची आसक्तीच असेल, तर त्या आसक्तीप्रमाणे त्या पाप भावनेप्रमाणेच तुम्हाला पुढचं शरीर मिळतं, मानवाचं शरीर मिळत नाही.
जरी तुम्ही जप करत असला तरी, केलेला असला तरी, हे देखील लक्षात ठेवा. याचं परफेक्ट उदाहरण आहे भरत महाराजांचं, हो की नाही? अशी बरीच उदाहरणं आहेत. प्रभुपाद इथे उदाहरण देतात अजामिलचं, आणि आपल्याला वाटतं की अजामिलाने आयुष्यभर आयुष केली, पाप कर्म केले, आणि जीवनाच्या शेवटी नारायण म्हणाला तर त्याचा झाला उद्धार. तर हे एक तुम्हाला याचं महत्व सांगण्यासाठी दिलेलं हे उदाहरण असतं. कथांमध्ये आपण गुरफटून न राहता ऍक्च्युली तत्वज्ञानाकडे आलं पाहिजे. तशी अजामिलाची सुकृती होती, म्हणून ते तसं झालं. आपल्याला होईलच असं नाही. आता इथे जे दिलेलं आहे की त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या वैभवशाली कुटुंबात जन्म मिळतो, किंवा अगदी भक्ताच्या घरी देखील जन्म मिळू शकतो. हे कशावर अवलंबून असतं? कितपत तुम्ही केलेलं आहे मागच्या जन्मामध्ये, त्याच्यावरती अवलंबून असतं. थोडंफार केलेलं असेल तर तुम्हाला श्रीमंत घरामध्ये जन्म मिळतो. का? कारण श्रीमंत घरामध्ये जीवनाच्या आवश्यक गोष्टीसाठी जास्त धडपडावं लागत नाही. मग सगळं काही आहे, खायला प्यायला आहे, कपडे लत्ता आहे. जीवनाचा उद्देश आपण मोठा ठरवला पाहिजे, पैसे कमवणे हे न ठरवता. आणि आजकाल आपण बघतो श्रीमंताच्या घरात जन्मलेले लोक देखील भक्ती मार्गामध्ये येत नाहीत. त्यामुळे कशाचीही गॅरंटी नाही. प्रभुपादांचे गुरु, त्यांचे गुरु सगळे सांगतात की यावर अवलंबून राहू नका. आपल्याला या जन्मात पूर्णपणे शुद्ध व्हायचंय आणि या जन्मातच भगवत धामाकडे जायचंय. अशा दृष्टिकोनातून आपण भक्तिमय सेवा केली पाहिजे, तीव्रतेने. हा, आता भरपूर प्रमाणात भक्ती केलेली असेल तर त्याचा जन्म ब्राह्मणाच्या घरात होतो. आणि तुम्ही आता बघतच आहात ब्राह्मण कोणी नाहीच आहे. का? कारण ब्राह्मणाच्या घरात त्याला लहानपणापासून ब्राह्मणाची अशा प्रकारे ट्रेनिंग मिळते. आणि भरपूर प्रमाणामध्ये भक्ती केलेली असेल, अगदी 99%, एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं, त्याचा जन्म एका वैष्णवाच्या घरात होतो, जेणेकरून तो लहानपणापासूनच उरलेला 1% कंप्लीट करायला सुरू करेल. आता हे पण गणित लक्षात ठेवा की 1% उरलाय म्हणजे एका जन्मात होईल असं पण काही नाही, किंवा 50% उरलंय म्हणजे पुढच्या जन्मात होईल असं पण काही नाही. पुढच्या जन्मात तुम्ही ब्राह्मणाच्या घरी जन्मून तुम्ही पापी होऊ शकता. की माया ही आहेच एवढी डेंजरस. मायेचं प्रलोभन जे आहे ते आपल्या मनावरती, तुम्ही 99.99% जरी शुद्ध झालेला असला तरी माया तुम्हाला भुलवतच असते, तुमची परीक्षा घेतच असते, आणि त्यात तुम्ही अडकला, संपलं परत. आणि किती जन्म घ्यावे लागतील सांगता येत नाही. आणि खूप डेंजरस असतं. जसं व्हॉट्स हिज नेम, विश्वामित्रांनी कित्येक हजार वर्ष तपस्या केली. मला माहिती आहे कोणाला किती हजार वर्ष तपस्या केली, परंतु एवढ्या हजार वर्षांच्या तपस्येनंतरही डोळे बंद असताना कानावरती फक्त पैंजणीचे छुनछुन आवाज आला आणि त्यांची तपस्या मोडली, मायेमध्ये ते पुन्हा पडले. अशी बरेच उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये. त्यामुळे यस, आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभुपाद हे नेहमी सांगतात असं, परंतु त्यामागचं लॉजिक, त्याच्यावरती अडून राहायचं नसतं. तुम्ही स्टेडियम पर्यंत आला तर तुम्हाला एक आईस्क्रीम दिलं जाईल, हे तुम्हाला स्टेडियम पर्यंत आणण्यासाठी असतं. ते आईस्क्रीम खाऊन घरी जायचं नसते. स्टेडियम मध्ये आत जाऊन क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भाग पण घ्यायचा असतं, प्रोत्साहन देण्यासाठी. परंतु मी विशेष करून हे मी समजावून का सांगतोय, कारण मला इतके भक्त भेटतात ज्यांनी ठरवलंय, म्हणजे असं ठामपणे ठरवलंय की या जन्मात भक्त व्हायचं नाही आपल्याला. कारण आपल्याला प्रभुपादांनी सांगितलंय, आपल्याला वरिष्ठ भक्तांनी सांगितलंय, आपल्याला गुरुनी सांगितलंय, पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो, पुढच्या जन्मात बघू, या जन्मात ऐश करून घ्या, जप करा, 4 नियमांचं पालन करा, ऐश करा. ही ऐश करत करत केलेली जप नसतोच ऍक्च्युली, लक्षात ठेवा. हे भगवत नामाप्रती खूप मोठा अपराध असतो, खूप 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 मोठा अपराध असतो. काही भक्त हॉटेलमध्ये जेवतात, रेस्टॉरंटमध्ये जेवतात, आणि
देयर इज वन क्वेश्चन ऑन युट्यूब, नंतर बघूया आपण. आणि त्यांना जर सांगितलं तर ते म्हणतात की पुढच्या जन्मात बघू प्रभूजी. कर्माचं हे जे गणित असतं हे कोणाला चुकत नाही. ऍक्च्युली तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवता ते जर एखाद्या चोराने बनवलेला अन्न असेल, तुमच्या मनामध्ये चोरीचे विचार यायला लागतात, तुम्ही पाप कर्म करायला लागता. हे ठरलेलं आहे. तुम्ही जप करा नाही करा काही फरक पडत नाही. जप करत असाल तर थोडस मनोनिग्रह असू शकतो, नाही त्याच्या वेळीकडे काही नाही. म्हणून आपले शास्त्र असे कठोर नियम सांगतात आपल्याला, हो की नाही. त्यामुळे हे डोक्यामध्ये फिट करून ठेवा. हे तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी हे कन्फ्यूज करून बदलून सांगितलं जाणार आहे. हे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा याच्या मागचं लॉजिक काय असतं. जसं की 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अगदी सिरियसली आणि क्लिअर सांगतात की मृत्यूसमयी जो तुमचा भाव आहे त्या प्रकारचं शरीर तुम्हाला मिळणार आहे. हा, मग प्रभूजी मी 1% भक्तिमय सेवा केलेलं त्याचं काय? ते तसंच राहतं. जसं भरत महाराजांचं तसंच राहिलं, त्यांना हरणीचं शरीर घ्यावंच लागलं. तसं आहे. त्यामुळे पाप कर्म पूर्णपणे बंद केले पाहिजेत. शुद्ध आचरण करायला लागलं पाहिजे, भगवंतांची सेवा करायला लागलं पाहिजे. तेच आपल्या बँक अकाउंटमध्ये सेव्हिंग म्हणून राहतं. नाम जपाच्या आधारावर कसंही वागणे याला महाभयानक दंड आहे. जो पाप कर्म करतो ना त्याच्याही पेक्षा महान दंड ह्याला दिला जातो. हे लक्षात ठेवा. परंतु भगवान श्रीकृष्ण इथे खूप सिरियसली अर्जुनाला सांगतायत की मी जे आता तुला कर्माचा मार्ग सांगणार आहे त्या कर्माच्या मार्गावर ते कुणाचं आजपर्यंत कुठलंही नुकसान झालेलं नाहीये. त्या कर्माच्या मार्गावरती जो कोणी थोडस जरी काम करतो, निष्काम कर्म, फळाची अपेक्षा न करता भगवंतांसाठी काम करतो, ते त्याची सुकृतीमध्ये कायमचं साठवून ठेवलं जातं. युट्यूबवरती कोणीतरी खूप सारे मेसेज करत आहे. युजली मला ते वाचणं थोडंसं कठीण असतं. मे बी आय विल आस्क समवन वाचायला शेवटी, परंतु स्क्रीनवरचं मी वाचून सांगू शकत नाही. तुम्हाला प्रश्न असेल किंवा काही सांगायचं असेल तर गुगल मीटला जॉईन व्हा. आता याच्या पुढचा जो श्लोक आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे. विशेष करून आपण जे आमच्या क्लासला जे नवीन आहेत, भक्तीमध्ये जे नवीन आहेत किंवा अजून कुठेतरी भक्तीमधून इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी हा पुढचा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. तो लक्षपूर्वक ऐका. भगवंत याच्या पुढे काय म्हणतात? व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंतश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. याचा अर्थ आहे जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते. त्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात, म्हणजे बिझनेस माइंडेड. म्हणजे हे मला मिळवायचंय, ते इकडे तिकडे विचलित होत नाहीत आणि त्यांचे ध्येयही एकच असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला मात्र अनेक फाटे फुटलेले असतात. थोडं इकडे जाऊन वाचून येतो, थोडं इकडे लेक्चर ऐकतो, थोडं इकडेच ऐकतो, थोडं इकडचं करतो, थोडं या देवीचं करतो, थोडं या देवतेचं करतो. बुद्धी स्थिर नसते. जो खरा बिझनेसमॅन असतो ना तो दिवसभर एकच विचार करत असतो, आपला प्रॉडक्ट विकायचा कसा आणि नफा कमवायचा कसा. तो याच्या दुकानात जाऊन बस, त्याच्या दुकानात जाऊन बस, इकडे याच्याशी जरा गप्पा मारून ये, तिकडे गप्पा मारून ये, असं करत नाही. त्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. आणि अशी आपली या मार्गावरती ठीक आहे, तुमचं नुकसान काय होणार नाही, थोडंसं केलं तरी खूप मोठा फायदा होणार आहे. परंतु तुम्हाला जर कम्प्लिटली यश मिळवायचं असेल तर दृढ निश्चयाने या एकाच मार्गावरती राहिलं पाहिजे. जसं घोड्याला जसं हे लावलं जातं की नाही समोर स्ट्रेट जाण्यासाठी, भगवंतांचं ऐकायचंय, बस तेवढंच ऐकायचंय. हे विशेष करून मी भक्तांसाठी का म्हणतोय, कारण खूप वेगवेगळे लेक्चर ऐकायची आपल्याला सवय असते
ऐका तुम्ही, ऐकण्याबद्दल काही नाही. मी आज असं म्हणणं नाहीये की तुम्ही माझंच लेक्चर ऐकलं पाहिजे किंवा दुसऱ्या कोणाचं ऐकलंच नसलं पाहिजे, परंतु काही काळ द्यायचा आणि त्याच्यावरती चिंतन करायचं. कारण कलियुगामध्ये खूप सारे फाटे फुटलेले असतात आणि बऱ्याचदा मग आमच्या लेक्चरमध्ये बरेच भक्त लोक प्रश्न असे विचारतात की प्रभूजी, आमच्या इथे एका भक्तांनी असं सांगितलेलं, परंतु तुम्ही आज उलटच सांगताय, असं कसं काय? तर हे प्रश्न काय येतात? कारण आपण खूप सारे ऐकत असतो, इकडचं तिकडचं, इकडचं तिकडचं. ज्यांना इंग्लिश येते ना, त्यांनी प्रभुपादांचं पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. आणि ज्यांना एखाद्या व्यक्तीकडून सत्य समजतंय, जो सत्य म्हणजे काय, जो शास्त्राप्रमाणे आहे तसं सांगतो, तिथे थोडा काळ टिकून राहायचं, त्याच्याप्रमाणे आचरण करायचं, आपली प्रगती होते काय बघायचं. उगी हे पण ऐक, हे पण ऐक, हे पण ऐक. काही काही लोक तर ह्या बाबाचा ऐक, त्या बाबाचा ऐक, त्या बुवाचा ऐक, या देवीला जा, त्या देवतेला प्रणाम कर, सब रास्ते एक जैसे है. व्यवसायात्मिका बुद्धी असली पाहिजे या मार्गावरती. तात्पर्य श्रील प्रभुपाद सांगतात, कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते. या विश्वासालाच व्यवसायात्मिका बुद्धी असे म्हटले जाते. दृढ निश्चयाने यस, हेच करायचंय. चैतन्य चरितामृतामध्ये सांगितले आहे की श्रद्धा शब्दे विश्वास कहे, सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृतहाया. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभवित कर्म करू लागतो, तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवता, राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याचे कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही. भगवंतांची सेवा करणे हे एकमेव ध्येय असलं पाहिजे. गतकाळातल्या केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यांमुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते, तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. कृष्ण भावनाभवित कर्म म्हणजे मला कशाची अपेक्षा नाही, मला निष्काम भगवंतांसाठी फक्त सेवा करायची. कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्ण भावनाभवित कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे असते. चांगलं आहे का, वाईट आहे का, काल परवा आपण वाचलं नाही, याच्यातून मला सुख मिळणार आहे का, दुःख मिळणार आहे का, यात माझा प्रॉफिट आहे का लॉस आहे, फायदा होणार आहे का तोटा होणार आहे, मान मिळणार आहे का अपमान मिळणार आहे, अगदी हे कार्य माझ्याकडून पूर्ण होणार आहे का अपूर्णच राहणार आहे, याचा देखील भक्त विचार करत नाही. तो भगवंतांसाठी कार्य करत राहतो. शुभ अशुभ काही बघत नाही. पुढे सांगणार आहेत भगवंत ऍक्च्युली एका अध्यायामध्ये. तो शुभ अशुभ, वास्तू, ज्योतिष, काही 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 त्याला इंटरेस्टच नसतो. भगवंतांसाठी कार्य भगवंतांसाठी करायचंय. हे वास्तुशास्त्र बघणारे, ज्योतिषशास्त्र बघणारे, शुभ अशुभ बघून काम करणारे, हे सगळे भौतिकवादी असतात, इंद्रिय तृप्तीवादी असतात. माझा फायदा होणार की. मग कधी कधी आपण भगवंतांचं काम देखील ज्योतिष बघून करत असतो. या मुहूर्ताला मंदिर बांधायचं का, या मुहूर्ताला हे करायचं का. भगवंत कणाकणामध्ये आहेत, भगवंत क्षणाक्षणामध्ये आहेत. कुठल्या क्षणाला तुम्ही अशुभ म्हणणार आणि कुठल्या क्षणाला, कुठल्या दिशेला तुम्ही अशुभ म्हणणार. जो भगवंतांचा भक्त असतो तो दृढ निश्चय असतो भगवंतांचं काम करण्यामध्ये, कर्माचा त्याग करत नाही कुठल्याही परिस्थितीत. 18व्या अध्यायामध्ये भगवंत हे डिटेलमध्ये सांगणार आहेत, कर्माचा त्याग करायचं नाही. त्यामुळे जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेची परमोच्च अशी परिपूर्णता आहे. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग. भौतिक जगामध्ये मला भौतिक काहीतरी पाहिजे हे मनात आलंच नसलं पाहिजे, तीळ मात्रही आलं नसलं पाहिजे. त्याला म्हणायचं परफेक्ट कृष्ण भावनाभवित कर्म करणे, परफेक्ट कृष्ण भक्त होणे. कृष्ण भावनाभवित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो. महत्वाचं वाक्य आहे, कृष्ण भावनाभवित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो, अज्ञानावर नाही. जो कृष्ण भावनाभवित असतो तो पूर्ण ज्ञानी असतो, कारण त्याला कळालेलं असतं काय करायचं आणि काय नाही. ज्ञानी म्हणजे हे नाही त्याला PhD मिळवली आहे, त्याला रिसर्च करतोय, त्या इस्रो मध्ये आहे, त्याला नोबेल पुरस्कार मिळालाय, हे ज्ञानी नव्हे.
हे भौतिक जगातले ज्ञानी. आध्यात्मिक जगामध्ये यांना काडी मात्र किंमत नाही, कितीही मोठा व्यक्ती असू दे, नोबेल पुरस्कार मिळालेला. आध्यात्मिक जगामधला ज्ञानी कोण? त्याला भगवंतांसाठी कार्य कसं करायचं हे माहिती आहे, आणि याला पूर्ण ज्ञानी म्हणतात. कारण तो पुन्हा कर्मबंधनात अडकत नाही. कर्मबंधनात पुन्हा अडकणार असाल, पुन्हा जन्म घेणार असाल, पुन्हा मरणार असाल, पुन्हा जन्म घेणार असाल, पुन्हा मरणार असाल, तर नोबेल पुरस्कार मिळून पण उपयोग काय? किंवा सचिन तेंडुलकर होऊन उपयोग काय? अमिताभ बच्चन होऊन उपयोग काय? हो की नाही? काही उपयोग नाही. कृष्ण भावनाभवित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो. जो अज्ञानी असतो ना, तो डळमळतो. मला जरा देहादेवी पण कडे पण जाऊ दे, मला जरा ज्योतिष बघू दे, मला हा कंडा गळ्यात घालू दे, हा भुपका फकीराकडे जाऊ, हे डोक्यावर लावू दे, ते लावू दे. कृष्ण भावनाभवित माणसाचा दृढ निश्चय असतो की मला कर्मबंधनातून मुक्त व्हायचंय, त्यासाठी मला असं कर्म करायचंय. मग काय व्हायचं ते होऊ दे. याला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी, बिझनेस माइंडेड. असं आपल्याला झालं तर आपण भगवंतांचे भक्त होणार. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, हे 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. वासुदेव सर्वमिती म्हणजे तो सगळं काही वासुदेव जाणतो, सगळं काही वासुदेव आहे, सगळं काही वासुदेवांचंच आहे. कृष्ण भावनाभवित व्यक्ती ही एक दुर्मिळ महात्मा आहे, कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहे. सगळ्या गोष्टींचं मूळ त्याच्यामध्ये आहे, सगळं तेच आहे. ज्याप्रमाणे वृक्षाला मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये फांद्यांमध्ये पोहोचते, त्याचप्रमाणे कृष्ण भावना युक्त कर्म केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता या सगळ्यांसाठी सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं की देव धर्माच्या पोटी तुम्ही मानवता सोडून चाललाय, देव देव करा, अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणतात. अरे जो भगवंतांचा भक्त असतो ना, तो भगवद्गीतेप्रमाणे वागतो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की माझा भक्त एकाही जीवाला त्रास देत नाही, माझा भक्त सर्व जीवांवरती समान प्रेम करतो. मग तो राष्ट्रसेवा का करणार नाही? तो मानवता सेवा का करणार नाही? तो कुटुंबाची, समाजाची सेवा का करणार नाही? परंतु जो कुटुंबाची सेवा करतो, जो समाजाची सेवा करतो, तो स्वतःसाठी काहीतरी त्यात लाभ बघत असतो, त्यामुळे तो इथेच अडकून राहतो. जरी राष्ट्राची, मानवतेची, जरी सगळ्या जीवांची म्हणजे पर्यावरणाची करणारे पण असतात, परंतु त्यांचं ध्येय काय असतं बघा, की माझ्या राष्ट्राच्या हितामध्ये माझं हित आहे, माझ्या राष्ट्राच्या सुखामध्ये माझं सुख आहे. कृष्ण भावनाभवित व्यक्ती असं विचार करत नाही. हे भगवंतांनी सगळं निर्माण केलेलं आहे. वासुदेव सर्वमिती, सगळ्याची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. माझ्यासाठी कुणी पाकिस्तानी नाही, कुणी बांगलादेशी नाही, कुणी अमेरिकन नाही, कुणी इंग्लंडचा नाही, सगळे समान आहेत. कुणी कुत्रा नाही, कुणी मांजर नाही, सगळे माझ्यासाठी समान आहेत. सगळ्यांचं कल्याण कसं होईल हे बघणे म्हणजे कृष्ण भावनाभवित कर्म करणे. हे समजायला थोडंसं अवघड जातं, हो की नाही? मग तेच प्रभुपाद असं का म्हणतात की राष्ट्रवादी काम करू नका, सामाजिक कार्य करू नका, हॉस्पिटल बांधणे, शाळा काढणे असली कामं करू नका, नेत्रदान, रक्तदान शिबिर असली कार्य करू नका. कारण हे सगळं भौतिक जगातली भौतिक कार्य आहेत. मेन सेवा असते सगळ्या जीवांप्रती, ती म्हणजे या जीवांना या जन्म मृत्यूच्या चक्रातून मी कसं बाहेर काढू शकतो, मी कसा बाहेर जाऊ शकतो आणि यांना देखील कसा काढू शकतो, ही सेवा करणे. त्यामुळे मग कृष्ण भावनाभवित व्यक्ती हा सगळ्यांची सेवा करतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतात, कारण सगळं श्रीकृष्णांचं आहे. माझ्या मंदिरातल्या पूजेमुळे भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतात, परंतु मी बाहेर जाऊन कुत्र्या मांजरांना दगड मारतो, दुसऱ्यांचं नुकसान करतो, दुसऱ्यांचं लुटून पैसे घरात घेऊन येतो, भगवंत खुश नाही होणार. कारण तो तुम्ही जसे भगवंतांचे पुत्र आहात, ते दुसरे पण भगवंतांचेच पुत्र आहेत. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही मी तुमचा लाडका पुत्र आहे भगवंत, तो तुमचा लाडका नाही आहे, त्याला मारलं तर बिघडलं कुठे? भगवंत कोणालाही माफ करत नाहीत. सगळ्या जीवांच्या प्रती समान प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला. ते भक्ताचं मेन लक्षण असतं.
तथापि कृष्ण भावना युक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. काल आपला विषय चाललेला गुरु कसा निवडायचा. प्रभुपाद मुद्दामून हे शब्द घालतात सगळीकडे. तो प्रामाणिक असला पाहिजे, तो प्रमाणित असला पाहिजे. याची म्हणजे काय हे पण सांगतात बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद, जसं काल आपण चर्चा केली. ऑफकोर्स ही कृष्ण भावना भवित सेवा असते ते आपल्याला इतके जन्म आपण भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये गुरफटलोय की आपल्याला लवकर समजतच नाही की भगवंतांचं काम करणे म्हणजे नक्की काय करणे. म्हणूनच अजून पण आपल्याला वाटतं भगवंतांचं काम करणे म्हणजे मंदिरात पूजा करणे, दॅट्स इट. आणि ते पूजा केल्यावर तरी पण मला काय मिळालं पाहिजे, मी परीक्षेत पास झालो पाहिजे, मला बिझनेसमध्ये लाभ झाला पाहिजे, ह्याला तर काही अर्थच नाही, हे युजलेसच आहे. परंतु नुसतंच पूजा करणे हे देखील भगवंतांची सेवा नाही आहे. मी काल 4 उदबत्त्या ओवाळत होतो, आज 10 उदबत्त्या ओवाळतो भगवंतांना, माझी प्रगती झाली. नो. एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली काय काम केलं पाहिजे हे शिकलं पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात नुसतं शिकलं नाही, प्रशिक्षण घेतलं पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे गुरु सोबत राहून, आणि ती कार्य केली पाहिजे. गुरु मग आपल्याला भगवंतांच्या सेवेत संलग्न करतात, बिझी ठेवतात. तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. ड्रायव्हिंग करणे महत्वाचं आहे, प्रसाद बनवणे महत्वाचं आहे, प्रचार, सगळी प्रचाराशी संबंधित कामं असतात. जगाला तुम्ही जगून दाखवा सिंपल राहणीमान कसं असतं, भक्त कसा असतो, भक्त कसा कपटी नसतो, हे जगाला दाखवणं हे आपले गुरु आपल्याला समजावून सांगतात. त्यामुळे एखाद्या अशा गुरुच्या मार्गदर्शनाखालीच आपण ही कार्य केली पाहिजेत. परंतु असा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी प्रामाणिक असला पाहिजे. कारण हे गुरुला खूप महत्व आहे, त्यामुळे बरेच गुरु मग त्याचा फायदा घेतात. प्रामाणिक जर नसेल तर तो फायदा घेणार. अप्रामाणिक म्हणजे काय, जो त्यांच्या गुरुनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगत नाही, त्याच्या फायद्याचं काहीतरी सांगतो आणि तुमच्याकडून फायद्याचं काम करून घेतो. धनम जनम सुंदरी. त्याला शिष्याचा स्वभाव माहित असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावनाभवित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. अशा व्यक्तीलाच आपण गुरु म्हणून स्वीकारलं पाहिजे. काल एका माताजींनी प्रश्न विचारलेला की नाही, हे बघा, त्याला शिष्याचा स्वभाव माहिती असतो. अशा व्यक्तीकडे जावा जो तुम्हाला भगवद्गीतेचं, भगवंतांचं ज्ञान आहे तसं देईल, आणि मग त्याला शरण जावा आणि मला की मला आश्रय द्या आणि मला ट्रेनिंग द्या. मग बरेच दिवस तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर गुरुला पण कळतं की हे काय परफेक्टली करू शकतो, याच्यात ब्राह्मणाचे गुण आहेत का क्षत्रियाचे गुण आहेत, कोणाचे गुण आहेत, त्याप्रमाणे तो त्यांना सेवेमध्ये लावतो. जसं प्रभुपादांनी एकदा आपल्या एका 19 वर्षाच्या शिष्याला मंदिराचे पूर्ण खजिनदार बनवले. बरेचसे शिष्य चिडले, बऱ्याचशा शिष्यांना आश्चर्य वाटलं. परंतु प्रभुपाद खूप हुशार होते. त्यांनी 2 महिन्यामध्ये समजलं की याला अकाउंटिंग परफेक्ट येते. ठीक आहे, तू अकाउंटिंग कर. म्हणून गुरु सोबत राहणे, गुरुच्या संपर्कात कायमचं राहणे, गुरुला तुमचा स्वभाव माहिती असणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आज आपली अशी परिस्थिती आहे की आपण एक फॅशन म्हणून गुरु करून घेतो, नंतर गुरुला कधी भेटायलाच जात नाही. आहे आपण आपल्या भौतिक सुखामागे. रोज पूजा करतो प्रभूजी, मी रोज जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, पूजा करतो, आणि दिवसभर काय करतो, दिवसभर पाप कर्म करतो. काही काही लोक मला येऊन सांगतात माझ्या गुरुनीच सांगितलं एक जॉब बंद करू नको. मला परवाच एक व्यक्ती म्हणाली की प्रभुपाद सांगतात हे जॉब, व्यवसाय सगळं बंद करा, हे खूप उग्र कर्म आहे, पाप कर्म आहे, परंतु माझे गुरु सांगतात ते बंद करू नका. कोणाचं ऐकायचं? बस प्रभुपादांचं आपण ऐकलं पाहिजे. गुरु हा प्रामाणिक असायला हवा. त्याला तुमचा स्वभाव माहिती असतो, मग तुमच्या स्वभावाप्रमाणे तो तुम्हाला कार्य देतो, भगवंतांचा मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींच्या आदेशांचे दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशांना त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या प्रसिद्ध गुरुवाष्टकामध्ये सांगतात, जे रोज सकाळी आपण म्हणतो,
होपफुली तुम्ही सगळेजण म्हणत असाल, यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादन गती कुतोपि ध्यायामस्तु ओंस्तस्य यशास्त्री संज्ञाम वंदे गुरो श्री चरणारविंदम. यस्य प्रसादात भगवत प्रसाद म्हणजे गुरूंना आपण संतुष्ट केलं तरच भगवंत संतुष्ट होतात, आणि गुरूंना जर आपण संतुष्ट नाही केलं तर भगवंत कधीच संतुष्ट होत नाही. न गती कुतोपि. म्हणून गुरूंना आपण दिवसातून 3 वेळा साष्टांग प्रणाम केला पाहिजे, आणि गुरूंच्या सांगितलेले सगळे शब्द आपण आदेश म्हणून घेतले पाहिजे. यालाच गुरु शिष्यातला संबंध म्हणतात. नसेल तर फॅशन म्हणून गुरु बनवण्यामध्ये काही अर्थ नसतो. आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात, आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनेत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपा याचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. जरी गुरु आपल्या सोबत नसले तरी दिवसातून 3 वेळा आपण त्यांना प्रणाम केलं पाहिजे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्म बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञान स्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तींची संधीच नष्ट होते. ज्याचे मन दृढ निश्चय नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्माद्वारे आकर्षिला जातो. बऱ्याचदा हिंदू समाजामध्ये आपण हे पाहतो की शास्त्रामध्ये सांगितलेलीच कामं करतोय आपण, परंतु इंद्रिय तृप्तीसाठी करतो. त्यासाठी भगवंतांचा पण उपयोग करून घेतो आपण. मंदिराला पण जातो, पूजा अर्चना पण करतो, परंतु हेतू असतो मला काहीतरी मिळावं. परंतु शुद्ध भक्त तसा नसतो. शुद्ध भक्त हा पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये असतो. का? कारण त्याला पूर्णपणे ज्ञान मिळालेलं असतं. हे लक्षात ठेवा. ज्ञानाच्या आधारावर तुमची भक्तिमय सेवा असली पाहिजे. कोणी सांगते म्हणून ब्लाइंडली नाही. अंधपणे एखाद्या गुरुच्या मागे जायचं किंवा आंधळेपणाने एखाद्या गुरुचं आपण ऐकायचं, हे भगवद्गीतेत कुठेही सांगितलेलं नाहीये. बरेच भक्त मला येऊन सांगतात. परवाच एक पुण्याचे भक्त मला सांगत होते की माझे जे शिक्षा गुरु आहेत ते असं काय सांगितलं की म्हणतात की तुम्हाला विचारायचा अधिकारच नाही. आणि बाकीचे पण भक्त म्हणतात की गुरूंच्या विरुद्ध तुम्ही असं कसं काय बोलता. अरे, गुरु चुकीचं वागत असतील तर काय सांगायला काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली काही प्रॉब्लेम नसतो. हा मी सांगतो तसंच वागलं पाहिजे ही पद्धती भगवद्गीतेमध्ये पूर्णपणे सुरुवातीपासून मोडून टाकलेली आहे. नसेल तर हे अर्जुनचे प्रश्न आणि भगवंतांचे उत्तर अशा स्वरूपात भगवद्गीताच नसती. अगदी शेवटच्या अध्यायामध्ये देखील अर्जुन सिंपल प्रश्न विचारतो. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की कलियुगातला कुणी गुरु असता तर चिडून निघून गेला असता. किती वेळा तेच विचारतो म्हणून. परंतु भगवंत व्यवस्थित समजावून सांगतात त्यांना. कारण गुरु शिष्यातला संबंध हा असा असतो. पूर्णपणे ज्ञान देणे हेच गुरुचं काम असतं. मग त्याला थेरॉटिकल ज्ञान गेले त्याला सैद्धांतिक म्हणतात. प्रभुपाद इथे शब्द वापरतात. थिअरी समजावून सांगणे आणि त्याच्याकडून प्रॅक्टिकल करून घेणे, दोन्ही काम गुरुचं असतं. त्यामुळे तुम्ही विचार करा, गुरुच्या सोबत आपण असणे किती गरजेचं आहे. गुरुच्या संबंधामध्ये असणे, गुरुच्या कम्युनिकेशन मध्ये असणे किती गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे हे का गरजेचं आहे? कारण जर आपण असं राहिलो नाही, जसं या श्लोकामध्ये सांगितलंय, तसं आपण व्यवसायात्मिका बुद्धी राहणार नाही, आपली दृढ निश्चयी राहणार नाही. आपण भक्तीच्या मार्गावर आपली बुद्धी चलबिचल होत राहणार. कधी इकडे गेलं, कधी तिकडे गेलं, कधी हे केलं, कधी ते केलं. मज्जा बघा कशी असते. बऱ्याचदा आपल्याला गुरु पण असा पाहिजे असतो जो आपल्याला आवडेल ते सांगेल. काही जणांच्या मध्ये हे गुणच असतात. ऍक्च्युली हे एक्सपर्ट असतात काही जण याच्या बाबतीत. गुरुकडून आपल्या मनाप्रमाणे कसं करून घेणे. म्हणजे गुरु ढोंगी गुरु असतात ज्यांना फक्त भरपूर लोकांना गोळा करायचं असते प्रसिद्धी मिळवण्यासाठी. ते तुम्हाला कशाची परवानगी देतात. हा ठीक आहे कर, ठीक आहे कर, दक्षिणा तेवढे आणून दे, आणि भेटले असतील तुम्हाला. परंतु जो खरा गुरु असतो तो रोखठोक बोलतो, तुमचं इथे चुकतंय, तुम्ही हे केलं नसलं पाहिजे.
आणि मग बरेच जण आपल्यासारखे, हा मला उलट बोललं गुरुनी, सोडून देतो त्याला, दुसरीकडे जातो, असंही करतात मग काही काही. मग त्यात आपलंच नुकसान आहे. गुरु हा शास्त्रावर आधारित ठरवला पाहिजे, हा खरा प्रामाणिक आहे की नाही. माझ्या मनाप्रमाणे बोलतोय की नाही याच्यावर जर तुम्ही ठरवायला लागला गुरु चांगला आहे की नाही, काही उपयोगाचं नाही त्याला. कारण तुमचं मन अनादी अनंत काळापासून तुमच्या इंद्रिय तृप्तीबद्दलच सांगतंय, दुसरं काही सांगतच नाही. मला बऱ्याचदा असा अनुभव आलेला आहे ऍक्च्युली, म्हणजे चिडून निघून जातो. ऍक्च्युली ती महत्वाची गोष्ट त्यांच्याच फायद्यासाठी असते, तरी पण चिडून निघून जातात. मग त्यांना असे गुरु आवडायला लागतात जे नियम सांगत नाहीत, बंधनं घालत नाहीत, कुठं पण खावा, कुठे पण राहावा, काहीही करा, जप करा, 4 नियमांचं पालन करा, मंदिरला या, मंदिरला देणगी द्या, हरी बोल, हरी हरी, हरे कृष्ण, राधे राधे. अशा गुरूंचा काही उपयोग नाही. गुरुने तुम्हाला ज्ञानामध्ये प्रबुद्ध केलं पाहिजे. जे अनादी अनंत काल जन्माच्या तुम्ही इंद्रिय तृप्तीच्या साखळीत अडकलेला आहे, त्यातून मुक्त करण्यासाठी कधी कधी कान पिळावं लागतं, फटके द्यावे लागतात, डिसिप्लिन करावं लागतं. गुरु आपण तेव्हाच स्वीकारायचा जेव्हा आपण गुरुकडून डिसिप्लिन व्हायला तयार आहे. डिसायपल चा अर्थच असतो जो डिसिप्लिन व्हायला तयार आहे. शिष्यचा अर्थ असतो जो शिक्षा घ्यायला तयार आहे. शासन, शिष्य म्हणजे जो स्वतःवर शासन करून घ्यायला तयार आहे. मला सांगा माझं कुठे चुकतंय. आपलं पण खूप चुकतंय. गुरु तर आहेत बोगस कलियुगामध्ये भरपूर, परंतु शिष्य कुठे आहेत? जेवढे बोगस गुरु आहेत त्याच्या 1000 पटीने बोगस शिष्य आहेत. आणि प्रत्येकाला गुरु व्हायचंय. तो एक प्रॉब्लेम आहे कलियुगातला सगळ्यात मोठा आणखीन एक. एनिवे, समराइज करूया. आज आपण काय शिकलो? पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की हा माझा मार्ग आहे, माझी सेवा करण्याचा, स्वतःच इंद्रिय तृप्ती पूर्णपणे बंद करण्याचा हा जो मार्ग आहे, या मार्गामध्ये तुमचं कधीही नुकसान होणार नाही, गॅरंटीड. झालं तर फायदाच होणार. आणि फायदा पण कसा होणार? गॅरंटीड होणार. तो कधीही नष्ट न होणारा फायदा होणार, कायम टिकणारा फायदा होणार. त्यामुळे या मार्गावरती भगवंत आपल्याला सांगतात, बिझनेस माइंडेडली काम करा. मला याच मार्गावरती राहायचंय, दुसरीकडे कुठे जायचं नाहीये. मला समजावून सांगा मला काय करायचंय, मी ते करतो. दृढ निश्चय, हा जो शब्द आहे दृढ निश्चय, हा भगवद्गीतेचा मुख्य असा काय म्हणतात त्याला, बॉन्डिंग असा शब्द आहे. तो पुन्हा 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 भगवद्गीतेमध्ये वापरला जातो. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की भगवद्गीता मला पहिल्याच दिवशी कळालेली, हे काय रिपीटच चाललंय कंटिन्युअसली. येस, रिपीटच आहे, कारण आपण दृढ निश्चयी नाही. श्रद्धा आपण आता वाचली की नाही, श्रद्धा. आपल्याला वाटतं आपली श्रद्धा आहे, परंतु अजून आपली श्रद्धा नाही. श्रद्धेचा अर्थ असतो डॉक्टरनी सांगितलेली औषधं आहे तशी घेणे. म्हणजे माझी डॉक्टरवरती श्रद्धा आहे, विश्वास आहे. घरी येऊन त्यातली अर्धी गोळी घेणे, अर्धी ठेवणे, याला श्रद्धा म्हणत नाही. माझी भगवंतांवर श्रद्धा आहे, प्रभुपादांवर श्रद्धा आहे, श्रीमद भगवद्गीतेवर श्रद्धा आहे. याचा अर्थ भगवद्गीतेत जे काही प्रभुपादांनी भगवंतांनी सांगितलंय ते औषध मी आहे तसं घेतलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे, मग त्याला म्हणतात श्रद्धा. बऱ्याच लोकांना वाटतं मी ऑलरेडी 3ऱ्या स्टेजला आहे अनर्थ निवृत्तीच्या. आपल्यापैकी बरेच जण श्रद्धेच्या पहिल्या पायरीवर पण नाहीत, कारण आपल्याला अजून हे पटलेलंच नाही. नाही प्रभूजी, पटले मग करत का नाही? सिंपल लॉजिक, हो की नाही? दृढ निश्चयी झालं पाहिजे. खूप वेळा शब्द येणार आहे, भजन्ते माम दृढव्रता, अनन्य, दृढ निश्चयी. हे शब्द पुन्हा पुन्हा येणार आहेत. अव्यभिचारेण, अन्याभिलाषिता शून्यम. हे सगळे शब्द दर्शवतात की तुम्ही फोकस्ड असलं पाहिजे भगवंतांच्या सेवेवरती. स्वतःची इंद्रिय तृप्ती ऍब्सोल्युटली 0 केली पाहिजे. एका दिवसात होणार नाही, परंतु प्रयत्न आपले कंटिन्युअसली त्याचेच असले पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हे थोडस मी वाचायचा प्रयत्न करतो युट्यूबवरचा प्रश्न तोपर्यंत. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? मी श्रीमंत. कृष्ण दंडवत प्रणाम.
हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा प्रश्न असा आहे की आता आम्ही ज्या सराउंडिंग मध्ये भक्ती करण्याचा प्रयत्न करतो किंवा राहतो, ज्या मार्गदर्शनाखाली किंवा काही असेल ती जी सध्या चालू आहे तर त्यामध्ये असं आहे की आम्ही बोललो पण वरिष्ठांशी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की गुरुच्या डायरेक्टली संपर्कात तुम्ही कधीच राहू शकत नाहीत. डायरेक्ट तुम्हाला मार्गदर्शन कुठल्याही इस्कॉन मध्ये गुरुकडून भेटू शकत नाही. कोणतेच गुरु तुम्हाला डायरेक्टली मार्गदर्शन देऊ शकत नाही. मग असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तर मग रोजी जर असं जर शक्यच नाही तर मग डायरेक्ट गुरुच्या संपर्कात कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे? जिथे तुम्हाला भेटेल तिथे गेलं पाहिजे. पूर्ण इस्कॉन मध्ये ते म्हणतात कुठं गेले तुम्ही तर तुम्ही राहू शकत डायरेक्ट गुरुच्या मार्गदर्शनात. मग नका जाऊ. जे सिंपल लॉजिक आहे. कारण भगवद्गीतेमध्ये प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात की तुम्ही तुमच्या गुरुकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे, त्यांच्या सानिध्यात राहून. हे शब्द आहेत असे मी सांगतोय. मी थोडंसं पॅराफ्रेज करतोय कारण एक्झॅक्ट वाक्य मला आठवत नाही. मला वाटते 9व्या का 11व्या अध्यायामध्ये आहे हे. प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात की गुरुच्या सानिध्यात राहून त्यांच्याकडून पर्सनल, हा शब्द वापरलाय प्रभुपादांनी, पर्सनल ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आता याचा अर्थ असा नसतो की रात्रंदिवस त्यांच्या मागे 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 राहणे, हा अर्थ नसतो त्याचा. पर्सनल ट्रेनिंगचा अर्थ असतो रोज तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलं पाहिजे, त्यांना तुम्ही माहिती असलं पाहिजे, तुमचा जसं आता आपण वाचलो तुमचा स्वभाव त्यांना माहिती असला पाहिजे. रोज तुम्हाला उठून सांगायची गरज लागली नसली पाहिजे मी हा आहे. प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात की एकदा तुम्ही गुरुला स्वीकार केला की जे काही कराल ते गुरूंना विचारल्याशिवाय केलं नसलं पाहिजे. की मी लग्न करणार आहे, करू का गुरु महाराज? आजकाल मग काही काही गुरु म्हणतात हे तुझं पर्सनल मॅटर आहे, याला भक्तीशी काही संबंध नाही, तुला करायचं तर कर. नो 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 नो. लग्नामुळे महाभयानक इफेक्ट होतो आपल्या भक्तीवरती. गुरु असं हे प्रश्न टाळू शकत नाही. मग हे प्रश्न विचारल्यानंतर गुरुला माहिती असलं पाहिजे तुम्ही कोण आहात. तुम्ही लग्न तुम्हाला झेपू शकतं की नाही, ब्रह्मचारी राहणं तुम्हाला झेपू शकतं की तुम्ही लग्न केलं पाहिजे, हे गुरुनी ठरवायचं असतं. त्यासाठी गुरुला तुमचा स्वभाव माहिती असला पाहिजे. आणि हे जर होत नसेल तर करू नका म्हणून सांगतात सरळ सरळ. प्रभुपादांचे पण 5000च्या आसपास शिष्य होते. पण प्रत्येकाला अधिकार होता प्रभुपादांना प्रश्न विचारायचा आणि प्रभुपाद प्रत्येकाला पत्राने उत्तर द्यायचे. म्हणून भक्ती रसामृत सिंधू जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये रूप गोस्वामी स्पष्टपणे लिहितात की तुम्हाला मॅनेज होत नसतील एवढे तुम्ही शिष्य केलेच नसले पाहिजे. परंतु कलियुगामध्ये जनरली असे शिष्य करतात, कारण शिष्य जेवढे जास्त तेवढी प्रसिद्धी जास्त. वाचा तुम्ही भक्ती रसामृत सिंधू, तुम्ही स्वतः वाचा. मी काय तुम्हाला, मला आता ते पान नंबर आणि एक्झॅक्टली अध्याय आठवत नाही, परंतु या शब्दातच सांगितलेलं आहे. मग आपल्याला कळालं की हे चुकीचं आहे तर चुकीचं आहे तर चुकीचं आहे. इस्कॉनचा त्याच्यावरती शिक्का बसलेला आहे म्हणून ते काही ते आपोआप सत्य होत नाही. प्रभुपाद म्हणतात या गुरु हा कधीच रबर स्टॅम्प नसला पाहिजे, म्हणजेच कुठून तरी सर्टिफिकेट घेऊन आलेला नसला पाहिजे, मी गुरु आहे बघा माझ्याकडे पुरावा आहे. गुरुचा पुरावा हा त्याच्या प्रामाणिकपणामध्ये असतो. गुरुचा पुरावा हा त्याच्या ज्ञानामध्ये असतो. अशा व्यक्तीला आपण गुरु मान्य करायचं असतं, स्वीकारायचं असतं आणि अशा गुरुकडून आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ट्रेनिंग घ्यायचं असतं. मग तुम्हाला इथे मिळत नसतील तर दुसरीकडे जावा, शोधा, अजून शोधा. कलियुगामध्ये तुम्हाला खूप शोधावं लागणार आहे, कारण तुमचे पण पाप तेवढेच आहेत कलियुगामध्ये जन्म घेतलाय म्हणजे. एवढ्या सहजासहजी मिळालं असतं तर मग तुम्हाला सत्ययुगात जन्माला घातलं नसतं. आपण पण तेवढेच मोठे राक्षस आहोत. त्रास होणार, त्रास सहन करून घ्या.
आणि प्रभूजी ज्यावेळेस त्यांना हे बोललं जातं की प्रभुपादांनी हे असं असं दिलंय सगळं स्पष्ट, तर ते म्हणतात की दीक्षा गुरु बद्दल नाही बोलू शकत, प्रभुपाद शिक्षा गुरु बद्दल बोलतात. शिक्षा गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहा, शिक्षा गुरुकडून मार्गदर्शन प्राप्त करा. मग त्यांना तुम्ही एकच प्रश्न, सिंपल प्रश्न विचारायचा, हे कुठे लिहिलंय सांगा. व्हेरी सिंपल. यस, प्रभुपादांनी काही काही केसेसमध्ये लेटर लिहून सांगितलं की तुम्ही हे टेम्पल जॉईन करा, तिथे माझे असे असे शिष्य आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण याचा अर्थ प्रभुपादांनी कधीही सांगितलेलं नाही की तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू नका. सगळ्यांना तो अधिकार होता. परंतु प्रभुपादांनी कुठेच असं लिहिलेलं नाही आहे की गुरुनी शिष्य स्वीकारायचा आणि विसरून जायचं. हे कुठे लिहिलेलं नाही. दिस इज टू मच वे. म्हणजे तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो, काही काही लोकांना मी चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या गुरु समोर जाऊन राहायचं आणि हरे कृष्ण म्हणायचं, काही न बोलता तुमचे गुरु तुम्हाला ओळखतात काय बघायचं. मी 100% लिहून देतो, तुमचे गुरु तुम्हाला ओळखत नाहीत की हा माझा शिष्य आहे. ही अवस्था आहे आज. ठीक आहे, तुम्ही प्रचार कार्यामध्ये खूप बिझी आहात, मार्गदर्शन द्यायला तुम्ही शिक्षा गुरु निवडा. चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये देखील चैतन्य महाप्रभू ऍक्सेसिबल नसायचे. मग जीव गोस्वामींनी रूप गोस्वामींना शिक्षा गुरु म्हणून निवडलेलं. कृष्णदास कविराज गोस्वामींनी लोकनाथ, काय नाव त्यांचं, लोकनाथ गोस्वामींना शिक्षा गुरु म्हणून मान्य केलेलं. काय दीक्षा गुरुच होते, मी विसरलो आता. तर हे शिक्षा गुरु दीक्षा गुरु हा नवीन प्रकार नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की त्याला आपण आज काउन्सिलर म्हणून त्याची व्हॅल्यू आणि त्याची पात्रता एवढ्या खाली आणून ठेवलेली आहे की मी परवाच एका ठिकाणी बघितलं की जो रिअल एस्टेटचा बिझनेस करतो तो दीक्षा गुरु आहे, शिक्षा गुरु आहे, काउन्सिलर आहे. पण प्रभुपादांनी हे पण सांगितलंय की दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु सेम टू सेम असले पाहिजेत शुद्धतेच्या बाबतीत. ते कुठे आहे? कुणी पण शिक्षा गुरु काउन्सिलर होऊ शकत नाही. ज्याचा अजून पाप कर्म बिझनेस चालू आहे, उग्र कर्म धंदा चालू आहे, जॉब चालू आहे, तो काउन्सिलर नाही होऊ शकत. तो देखील कम्प्लिटली रिनाउन्स्ड त्यागी असला पाहिजे, मग तो शिक्षा गुरु होऊ शकतो. मग तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली राहू शकता. तरी देखील तुमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला ऍटलिस्ट ओळखलं तरी पाहिजे. कोण आहात, कुठे राहता, कधी दीक्षा दिली, काय कार्य करता भगवंतांसाठी, एवढं तरी निदान माहिती असलं पाहिजे. ते पण माहिती नसतंय, मग काय उपयोग आहे सांगा. हो की नाही? मी 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 चेष्टा करत नाही. काल जेव्हा मी म्हणालो, काल का परवा, तुम्ही दुसऱ्या संप्रदायात जावा, नाही परवा मी मीटिंग मध्ये म्हणालो, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही संप्रदायात जावा, सिरियस संप्रदायामध्ये एवढ्या सहजासहजी कोणीही दीक्षा देत नाही तुम्हाला. 1000 वेळा फेऱ्या माराव्या लागतात, तुम्हाला प्रॉपरली चेक करतात. खरा गुरु बरं का, जो बोगस गुरु असतो तो पहिल्या दिवशी दीक्षा देऊन टाकतो आणि त्याला गोळाच करायचे असतात. हे जरी सत्य असलं प्रभूजी, तुम्हाला हे थोडंसं डिस्टर्बिंग वाटत असलं तरी, सत्य असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की आपण कॉम्प्रोमाइज करायचा. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनाशी कॉम्प्रोमाइज करताय, जो जीवनाचा मेन ध्येय आहे. अनादी अनंत काल आपण इथे अडकलेलो आहे आणि त्याच्यामध्ये अजून एकदा कॉम्प्रोमाइज करतोय आपण. का करायचं कॉम्प्रोमाइज? तुम्ही सत्याच्या ज्ञानावर राहा ना, हो की नाही? आणि कोणीच नाही मिळालं तर भगवंतांना प्रार्थना करत राहा. प्रभुपादांच्या फोटो समोर, प्रभुपादांच्या मूर्ती समोर बसा आणि रडा रोज, प्रभुपाद मला कुणीच मिळत नाहीये, तुम्ही तरी माझे गुरु व्हा. प्रभुपाद होतील तुमचे गुरु, का नाही होणार? प्रभुपादांचेच तर ज्ञान घेतोय आपण सगळं. ऍक्च्युली प्रभुपादच गुरु आहेत सगळ्यांचे. गुरुशिप जी असते ती फक्त प्रसिद्धीसाठी नसते, महान 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 जबाबदारी असते गुरु बनणे. म्हणजे एवढं सोपं नसतं गुरु बनणे. ती जबाबदारी घेतली पाहिजे सिरियसली आपण. धन्यवाद. हरे कृष्ण.
मी एक तुम्हाला एक सगळ्यांनाच एक सिंपल ऍडवाइस देतो, एकदम सिंपल. प्रभुपादांच्या पुस्तकांचा, प्रभुपादांच्या लेक्चरवरचा वगैरे अभ्यास करत राहा, ज्ञान घेत राहा, ते ज्ञान आचरणात आणत राहा, स्वतःचं हृदय शुद्ध करत जावा. मला गुरु कधी भेटेल आणि कधी माझी दीक्षा होईल याची चिंताच करू नका. भगवंतांच्या मनात असेल, तुमची शुद्धता बघून भगवंत स्वतः येऊन तुम्हाला दीक्षा देतील. ही शुद्धताच आपण वाढवली नाही आणि नुसतंच गुरु शोधत राहिलो, मग पहिली दीक्षा, दुसरी दीक्षा, तिसरी दीक्षा करत बसलो, तो व्यक्ती भगवत धामात जात नाही, 100% जात नाही. हृदयाच्या शुद्धतेला महत्व द्या, जसं संत तुकाराम महाराजांनी केलं. शुद्ध होत गेले, रोज भौतिक आसक्ती सोडत गेले, भौतिक आपली सगळी भौतिक इच्छा आकांक्षा सोडत गेले, आणि भगवंतांवर सोपवून दिलं. कोण गुरु मला कधी भेटेल माहिती नाही, कधी दीक्षा होईल माहिती नाही. भगवंत तुम्ही आहात, मी तुमच्या चरण कमलांवरती आज येऊन पडलेलो आहे. 100% शुद्ध व्हायची मी गॅरंटी मी देतो. उद्यापासून मी आचरण करायला तयार आहे भगवद्गीतेप्रमाणे. तुम्ही गुरु मला भेटवा न भेटवा, असंच मारा, असंच चिरडून टाका, मला काही फरक पडत नाही. हा दृढ निश्चय असला पाहिजे आपला. कारण गुरु मिळाला, हे एक लक्षात घ्या, तुम्हाला महा 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 भागवत जरी गुरु मिळाला, श्रील प्रभुपाद स्वतः येऊन तुम्हाला जरी दीक्षा दिली, तरी जोपर्यंत तुम्ही शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही भगवत धामात नाही जाणार. हे त्रिकाल सत्य. नारद मुनींनी येऊन स्वतः तुम्हाला दीक्षा दिली तरी तुम्ही भगवत नाही धामात नाही जाणार, जर तुम्ही शुद्ध नाही झाला, आचरणामध्ये भक्ती नाही आणली. त्यामुळे त्याला पहिल्यांदा महत्व द्या. गुरु आपोआप भेटतात. या श्रीमद भागवतम मध्ये जितके आपण महान भक्तांचे चरित्र वाचतो, त्यापैकी कोणीही एक भक्त, कुठल्याही एका कथेमध्ये तुम्हाला असं आढळणार नाही की मुद्दामून वशिला लावून दीक्षा घ्यायला एक भक्त कुठेतरी गेलेत. कारण दीक्षेशिवाय आपलं पुढे जाणंच शक्य नाही. कधी वाचलं तुम्ही प्रल्हाद महाराजांच्या स्टोरीमध्ये, ध्रुव महाराजांच्या स्टोरीमध्ये वाचलं तुम्ही कधी? पृथू महाराजांच्या स्टोरीमध्ये, वामनदेव बली महाराजांच्या स्टोरीमध्ये, गोपींच्या स्टोरीमध्ये, अख्खी भागवतम चालून काढा तुम्ही. भागवतमच्या पहिल्या 3-4 स्कंदामध्ये तर गुरु आणि शिष्याच्या जोड्या हा कशा परफेक्ट असल्या पाहिजेत याच्यासाठीच पहिला ग्रंथ आहे. भागवतमचा पहिला स्कंद हा याच्यासाठी आहे, अशासाठीच आहे, गुरु आणि शिष्य कसे असले पाहिजे. त्या गुरु शिष्य जवळजवळ 7-8 जोड्या दिलेल्या आहेत पहिल्याच स्कंदामध्ये. त्या सगळ्या जोड्यांमध्ये विदुर मैत्रेय, वन मोर एक्झाम्पल, कुठेच तुम्हाला असं आढळणार नाही की मला पहिल्यांदा दीक्षा द्या, मला दीक्षा द्यावा, मला नाव द्या, मी रेकमेंडेशन लेटर आणलंय, मला पहिला दीक्षा द्या. कुठेच दीक्षा हा नाव पण तुम्हाला कुठे सापडणार नाही श्रीमद भागवतम. संपूर्ण भगवद्गीता भागवतम हे शुद्ध होण्यासाठी आहे. शुद्धतेला महत्व द्या. प्रभुपादांचं हे फेमस वाक्य आहे, प्युरिटी इज द फोर्स. दॅट्स इट. प्युरिटी नसेल तर काहीच तुमचे 10 दीक्षा होऊ देत, काही फरक पडत नाही. प्युरिटी इज द फोर्स, युटिलिटी इज द प्रिन्सिपल. आणि ते वापरणे हे तत्वज्ञान असलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? जे प्रभूजी अक्षय तुपे प्रभू जे गुगलवरती प्रश्न विचारत आहेत, तुम्ही जे एक्सप्लेन करत आहात ते मी जे एक्सप्लेन करत होतो ते म्हणतात की मी गरीब आहे की श्रीमंत आहे मलाच कळत नाही. कधी पैसे असतात, कधी नसतात, कधी भरपूर पैसे असतात, पण तो सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. मी ज्या दृष्टिकोनातून म्हणत होतो त्याला गर्भ श्रीमंती ज्याला म्हणतात, की घरामध्ये भरपूर पैसे आहेत, त्यामुळे जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या, कपडे लत्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काही करायची गरज नाही, अशा घरामध्ये जन्म होणे.
अशा घरामध्ये जन्म झालेल्या व्यक्तीने जीवनाचा हायर पर्पजसाठी काम केलं पाहिजे, हे शास्त्र सांगतं. तुम्हाला त्या घरात जन्मच त्याच्यासाठी दिलेला असतो की तुम्हाला संध्याकाळच्या भाकरीचा किंवा उद्याच्या रिचार्जचा विचार करायला लागू नये किंवा कर्ज घ्यायला लागू नये. सगळं काही रेडी आहे. मग करायचं काय? जीवनाचा आनंदासाठी आणखीन काय असतं, चला आपण शोधूया. गाडी, बंगला, पैसा, सगळं ट्राय केलं, ह्याच्यात काही आनंद नाहीच आहे. त्याच्याही पुढे काय आनंद आहे का? मग असा व्यक्ती अध्यात्मामध्ये यायला त्याला सोपं जातं असं शास्त्र सांगतं. परंतु कलियुगामध्ये आपण पाहतो ते सोपं नाहीये. श्रीमंताच्या घरात जन्मला तर 100% तो बिघडणार. म्हणून मी मगाशी समजावून सांगत होतो की हे एक नॉर्मल लॉजिक दिलेलं आहे. सगळ्या युगांमध्ये जवळपास थोडक्यामध्ये हे लागू होतं. परंतु कलियुग खूप टॉपसी टर्विड आहे. टॉपसी टर्विड म्हणजे कलियुगामध्ये सगळं उलट पुलट आहे. ब्राह्मणाच्या घरात जन्मला तरी तो भक्त व्हायची काही गॅरंटी नाही. वैष्णवाच्या घरात जन्मला तरी भक्त व्हायची गॅरंटी नाही कलियुगामध्ये. ऐकल्यावर आश्चर्य वाटतं की त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत आपले शिल प्रभुपादांची मुलं. शिल प्रभुपादांचीच काय, अद्वैत आचार्य जे भगवंतांचे अवतार होते, काय माहितीये तुम्हाला? अद्वैत आचार्य हे भगवंतांचे अवतार आहेत. त्यांना 6 मुलं होती, त्यातली 3 मुलं भक्त नाही झाली. आपण किती भक्ती सिरियसली घेतली पाहिजे. ज्या गरीब श्रीमंतीचा मी चर्चा करत होतो ती पैशावर आधारित गरीब श्रीमंती. खऱ्या अर्थाने गरीब श्रीमंती असते ती म्हणजे आनंदावर आधारित गरीब श्रीमंती. आपण आनंदी असलं पाहिजे, तो खरा श्रीमंत माणूस असतो. पण 2 वेळचं जेवण आहे, अंग झाकायला कपडे आहेत, विश्रांतीसाठी एखादी खोली आहे, बस आहे आपल्याला. भगवंतांच्या सेवेमध्ये उरलेला सगळा आनंद असला पाहिजे. सगळा आनंद हा भगवंतांच्या सेवेतून आला पाहिजे, तो खरा श्रीमंत. नसेल तर अब्जावधी रुपये जरी असले तरी तो गरीबच असतो. हे अंबानी सारखे लोक हे गरीबच असतात सगळे. सेवा भाव नसतो. हरे कृष्ण. युट्यूब वरती जे आहेत अक्षय तुपे प्रभू वगैरे, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन दुसरा नॉर्मल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक सापडेल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी आणि गुगल मीट लिंक मिळवण्यासाठी. एक मेसेज करा व्हॉट्सअपवरती की भगवद्गीतेच्या ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून, आणि तुम्हाला ऍड केलं जाईल. मग त्या ग्रुपवरती रोज लिंक पाठवली जाते रोजच्या गुगल मीट मीटिंगची. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू, आवाज येतोय? यस यस. हरे कृष्ण. यस, येतोय प्रभू. हा प्रभू, जय माता दी. तर मला प्रश्न थोडा म्हणजे सिरियस नाहीये, म्हणजे सिरियस घेऊ नका, फक्त बस विचार. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जसं भौतिक 2 गोष्टी असतात, भौतिक आणि आध्यात्मिक. तर भौतिक जगामध्ये आपण भौतिक सुख उपभोगत असताना आपण जे पाप कर्म करतो तर त्याचं एक फळ मिळतं, त्या कर्माचं फळ मिळतं. आणि आध्यात्मिक भक्तीमध्ये म्हणजे भक्ती करत असताना जर आपण हेच पाप कर्म कंटिन्यू केले तर त्याचं फळ आपल्याला डबल मिळतं. तर मग अशा परिस्थितीमध्ये मग एखादा माणूस असा विचार करू शकतो का की जर समजा माझ्या भौतिक गोष्टी सुटूच शकत नाहीत आणि तरी मी भक्ती करतोय, तर मग मी भक्ती करून हे भौतिक गोष्टी म्हणजे भौतिक पाप करत करत भक्ती करून म्हणजे त्याचं फळ जे आहे ते डबल भोगण्यापेक्षा मग भौतिकच सुख, भौतिकतेमध्ये राहून ते भौतिक सुख उपभोगून जे ते कर्माचं फळ मिळते तेच मिळवण्यास म्हणजे तेवढ्या पुरतच मी स्थिर राहिलो. तर मग असा जस्ट विचार येऊ शकतो, तर मग त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे? यालाच अज्ञान म्हणतात. कारण अनादी अनंत काळापासून अनेक जन्म आपण दुःख भोगत आहोत.
एखादा म्हणू शकतो की मला गुलाबजामुन खाण्यामध्येच आनंद आहे. भक्ती करत करत तो आनंद घ्यायचा म्हटलं की पाप होतंय म्हणतात. मग प्रभूजी मग भक्ती सोडून देतो, गुलाबजामुनच खातो. परंतु गुलाबजामुन या भौतिक जगातल्या आनंदाचं वैशिष्ट्य असं आहे की या भौतिक जगातला आनंद संपते लवकर आणि दुःख तेवढ्याच तीव्रतेने घेऊन येते. मग या सुख दुःखाच्या सायकल मधून जो गेलेला असतो तो ज्ञानवान मनुष्य हे सोडून देतो. आपण हेच करतोय. तुम्ही सिरियसली घेऊ नका म्हटलं, ऍक्च्युली हे सिरियसली घेण्यासारखं पण नाही आहे, कारण बरेच लोक हे करतात. तुम्ही असं म्हणायला लागलाय की असं केलं तर करू शकतात का? नाही, बरेचसे लोक 99% लोक हेच करतात. हिंदू लोक तर हेच करतात. भगवंत त्यांना फक्त एक साईड बिझनेस म्हणून, एक जस्ट इन केस संरक्षणासाठी म्हणून पाहिजे असतात. बाकी ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी सगळं करत असतात. सगळे असेच करत असतात. परंतु अनेक जन्मानंतर त्याच्या लक्षात येतं की हे खूपच रिस्की होतं. आपण का इतके जन्म रिस्क घेतली? मग हा जन्म तुमचा रिस्क घ्यायचाच असेल तर घ्या. या भौतिक जगातलं प्रत्येक सुख हे हजारो पटीनं दुःख घेऊन येत असतं. जेव्हा आता हे पुढे वाचणार आहोत आपण याच अध्यायामध्ये 62 आणि 63व्या श्लोकामध्ये, की एखादी गोष्ट आपल्याला आवडते, त्या गोष्टीवरती आपलं मन बसतं. मग अध्यात्मामध्ये सांगितलं जातं ती गोष्ट करू नका, पण आपल्याला काय ते सोडायचं होत नाही. मग जप करत करत करायला लागलो ते आपण, तर मग आपल्याला आणखीन कोणीतरी सांगतं की महाभयानक पाप आहे. मग आपण जप सोडतो, तेच करायला लागतो. परंतु ज्या दिवशी ती गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा 1000 पटीने त्याचं दुःख होतं. सिंपल दह्याची वाटी देखील आपल्याला 4 दिवसाचं दुःख देऊन जाते. खरी बोल, बंद केलंय, चालू तरी करा. तुम्हाला हे ट्रायल म्हणून करून बघायचं असेल तर करून बघा. सिंपल, एकदम सिंपल गोष्ट. असं म्हणत नाही की एखाद्या सुंदरीच्या मागे लागा किंवा व्यभिचार करा किंवा परस्त्री गमन करा किंवा चोरी करा किंवा हत्या करा किंवा निष्पाप जीवाला मारा. याच्यात आनंद घेणारे पण लोक आहेत ऍक्च्युली. पण एकदम सिंपल गोष्ट करा की एखाद्या फक्त खाद्यपदार्थावरती मन आपलं आसक्त करायचं. दही किंवा शेंगदाणे, व्हेरी सिंपल. जेव्हा त्याची सवय लागते आपल्याला, 1 दिवस नाही मिळाला तर ते 10 दिवसाचं दुःख देऊन जात. दिवसभर आपण विचार करतो, आज आपण खाल्लं नाही. गुटखा खाणाऱ्यांना विचार काय होत परिणाम. हे ज्ञान घेण्यासाठीच आपण गुरुकडे जायचं असतं की बाळा, तू ज्याला सुख म्हणतोयस ते सुरुवातीला तुला सुख वाटणार, नंतर ते विषासमान वाटणार. भगवद्गीतेमध्ये हा श्लोकच आहे. मला श्लोक आठवत नाही आता. 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीला जे अमृता समान वाटतं भौतिक जगातलं सुख, त्याची शेवट विषामध्ये होते, भगवंत सांगतात. सेम टू सेम श्लोक आहे बरं का. आणि आध्यात्मिक जगामधलं जे कार्य असतं ते सुरुवातीला विषाप्रमाण कठीण जरी वाटलं, नंतर ते अमृता समान आनंद देतं. हे ज्ञान घ्यायला, या ज्ञानामध्ये ट्रेनिंग घ्यायलाच आपण गुरुकडे जायचं असतं. त्यामुळे असे विचार करणारे प्रभूजी 1000 जण आहेत. करू शकतात का नव्हे? सगळे हेच विचार करतात. आणि म्हणूनच गुरुकडे विचारायला पण जात नाहीत, कारण त्यांना माहिती असतं गुरु नाही म्हणणार आहे. मला तर हेच आवडतं, मी हेच करणार. हरी बोल, करा म्हणायचं. भगवंतांनी परवानगी आपल्याला अनेक जन्मापूर्वी दिलेले आहे. तुम्हाला जे आवडते ते करा. ते कुणावर जबरदस्ती नाही आहे ते, है की नाही? रूपात जसं एका कॉक्रोचला उचलून टाकतात, हे जग तुझं आहे, जा, तुला काय करायचं ते कर. तसं आपल्याला ऑलरेडी परवानगी दिलेली आहे. त्याच्या ऍक्शनचे रिॲक्शन आपल्याला भोगायचे आहेत. बस एवढंच. मग एखादा व्यक्ती मूर्ख असतो, अशा व्यक्तीला मूर्खच म्हटलं पाहिजे, है की नाही? जसं प्रभुपाद कधी कधी क्रूड, एकदम घाणेरडं उदाहरण देऊन सांगायचे की एखाद्या व्यक्तीला खूप परस्त्री संबंध ठेवायची सवय असते, त्याला बरेचसे रोग होतात.
त्याच्या दुःखातून तो जात असतो, महाभयानक दुःखातून, तरीही त्याला पाहिजेच असतं, कारण त्याचं आकर्षणच तेवढं आहे. मग तो भक्ती देखील सोडून देतो. तो म्हणतो पुढच्या जन्मात बघूया, या जन्मात मी फक्त आयुष करतो. हरी बोल. भगवान म्हणतात नो प्रॉब्लेम, करायचं ते करा, कोणावर जबरदस्ती नाही आहे इथे. हे का डेंजरस असतं हे शिकण्यासाठीच गुरुकडे जायचं असतं. आणि म्हणून गुरुशी आपले संबंध खूप जवळचे असावे लागतात. हे ज्ञानाचं रोजचं ट्रान्सफर व्हावं लागतं, त्याप्रमाणे ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्याप्रमाणे राहावं लागतं. महामूर्ख असतो असा व्यक्ती जो विचार करतो की आता अमृता समान वाटतंय, नंतर विषासारखं वाटलं तरी वाटू दे. उद्या वाटल्यास आठवण करा, मी तुम्हाला श्लोक सांगतो, 18व्या अध्यायामध्ये आहे, 18व्या का 17व्या अध्यायामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. माताजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.